दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. ओल्या दुष्काळाचे निकष लावणार असल्याचंही केलं स्पष्ट. शेतकरी संकटात असताना बँकांकडनं कर्ज वसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजितपूर गावातल्या शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. आझाद मैदानातल्या चिखलामुळे शिंदेंचा दसरा मेळावा आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये. पूरग्रस्त भागातल्या कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचंही आवाहन. दसऱ्याला पूरग्रस्तांसाठी मदतीच्या किटमध्ये 26 जीवनावश्यक वस्तू देणार. दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष. अहिल्यानगरमधली ओवेसींची सभा लांबणीवर. सभा होऊ नये यासाठी नगरमध्ये राडा. इम्तियाज जलील यांचा आरोप. 9 तारखेला ओवेसींची सभा होण्याची शक्यता. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका. एसटी महामंडळाकडनं दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू. ऐन सणासुदीच्या काळात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1,20,000 तर चांदी प्रति किलो 1.5 लाख रुपयांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.